तर मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराआधी ठाण्यामध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते। बॅनरबाजीतून नाईकांच्या शक्ती प्रदर्शनाच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहेत। गणेश नाईकांचा 24 तारखेला ठाण्यातील महाजनवाडी येथे हॉलमध्ये जनता दरबार पार पडणार आहे। भाजप पक्षाचे वनमंत्री गणेश नाईक यांना ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे संपर्क मंत्री केल्यानंतर आता थेट ते आता ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार आहे। येत्या 24 तारखेला ठाण्यातील खारकळवाडी या ठिकाणी ते जनता दरबार घेणार, त्यामुळे नक्कीच याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे। ठाण्यात विविध ठिकाणी आता बॅनरबाजी झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाण्यातील हरिनिवास सर्कल या ठिकाणी देखील आता गणेश नाईक यांचे जनता दरबारचे बॅनर या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाण्यातील महाजनवाडी हॉल खारकळवाडी या ठिकाणी हा जनता दरबार असणार आहे। नागरिकांच्या असेल, भाजपच्या असेल, इतर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा जनता दरबार असणार आहे। त्यामुळे भाजप वाडी मागे देखील हे आता जनता दरबार हा कशा प्रकारचं लक्ष वेधणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा रुपेश गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। नाईक साहेब ते अनुभवी नेते आहेत। तुम्हाला माहिती आहे, मागे पालकमंत्री असताना ते जनता दरबार घ्यायचे। त्या जनता दरबार घेताना अनेक त्या जनता दरबारच्या याच्यामध्ये अनेक जनतेचे प्रश्न सोडवायचे। तिथल्या तिथं कोणत्या महानगरपालिकेचा असेल किंवा जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल किंवा अजून वन विभागाच्या असतील किंवा बांधकाम खात्याचे असतील, जे लोक तक्रारी घेऊन जायचे त्या जनता दरबारामध्ये ते आवर्जून सोडवायचे। तुम्हाला माहिती आहे, त्यांचा अनुभव म्हणजे खूप दांडगा अनुभव आहे। म्हणून ह्या जी जनता दरबार भरवतात त्याचा लोकांना फायदा होईल आणि जनतेचे प्रश्न त्या जनता दरबारातून सुटले जातील।